सर्वांना नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण AC सिंगल फेज मोटरची देखभाल, सर्व्हिस आणि दुरुस्ती कशी करावी ते जाणून घेऊया. या व्हिडिओच्या शेवटी आपण पुढील कार्य करण्यास सक्षम व्हाल. सामान्य देखभाल आणि सर्व्हिस प्रक्रियांचे अनुसरण करणे, चाचणी करणे, काढणे, दोष ओळखणे आणि त्यांना सुधारणे, मोटर असेंबल करणे आणि चाचणी करणे, बंद पडण्याची सामान्य कारणे ओळखणे आणि त्यांचे निवारण करणे. हे प्रॅक्टिकल करण्यासाठी लागणारी टूल्स, इक्विपमेंट्स आणि मटेरियल्स आपण एकत्र करूया. इलेक्ट्रिशियन टूल किट, सेट ऑफ डबल एंडेड स्पॅनर, पुली पुलर 100 mm, पुली पुलर 150 mm, नायलॉन हॅमर, मल्टीमीटर, इंडस्ट्रियल थर्मोमीटर मेट्रिक, मेगर, वोल्टमीटर MI टाइप, एमीटर MI टाइप, फ्रॅक्शन हॉर्स पॉवर AC सिंगल फेज, स्प्लिट फेज मोटर, ICDP स्विच, टेस्ट लॅम्प, PVC इन्सुलेटेड कॉपर केबल. देखभाल आणि सर्व्हिस करा. मोटरचे नेमप्लेट डिटेल्स वाचा आणि टॅब्युलेशनमध्ये रेकॉर्ड करा. संबंधित ICDP मेन स्विच बंद करा. फ्यूजेस काढा आणि सेफ कस्टडीमध्ये ठेवा. ICDPला वीज पुरवठा करणारे सब सर्किट फ्यूजेस काढा. ब्रशने मेन स्विच स्वच्छ करा. रंग बदलण्यासाठी ICDP मेन स्विचचे इनकमिंग आणि आउटगोईंग लीड्स तपासा. रंग बदलणे साधारणपणे सैल टर्मिनल कनेक्शन दर्शवते. केबल टर्मिनल कनेक्शन स्क्रूज तपासा आणि स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने घट्ट करा. स्टार्टर कव्हर उघडा आणि ब्रशने भाग स्वच्छ करा. लीड्स आणि टर्मिनल स्क्रूज तपासा. सैल आढळल्यास स्क्रूज घट्ट करा. ओव्हरलोड सेटिंग तपासा आणि आवश्यक असल्यास ते मोटरच्या रेटेड करंटवर सेट करा. पिटिंगसाठी स्टार्टरचे कॉन्टॅक्ट पॉइंट्स तपासा. कॉन्टॅक्ट पॉइंट्सवर हलके खड्डे असल्यास ते साफ करण्यासाठी सँडपेपर वापरा. खराब झालेले किंवा जीर्ण झालेले कॉन्टॅक्ट्स बदलणे आवश्यक आहे. सिंगल फेज मोटरचा बाह्य पृष्ठभाग ब्रश, क्लॉथ आणि ब्लोअर वापरून स्वच्छ करा. टर्मिनल कव्हर उघडा. इनकमिंग, स्टार्टिंग वाइंडिंग, रनिंग वाइंडिंग, कॅपॅसिटर आणि सेंट्रिफ्युगल स्विच नोट करा. शॉर्टिंग लूप्स आणि इनकमिंग कनेक्शन्स उघडा. मेन वाइंडिंग, स्टार्टिंग वाइंडिंग, सेंट्रिफ्युगल स्विच ची कंटिन्युटी तपासा. वाइंडिंग्सची रेझिस्टन्स व्हॅल्यू आणि सेंट्रिफ्युगल स्विचची कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स व्हॅल्यू मल्टीमीटरने मोजा आणि टेबलमध्ये एंटर करा. मल्टीमीटरसह कॅपॅसिटर आणि सेंट्रिफ्युगल स्विचची स्थिती तपासा आणि परिणाम टेबलमध्ये एंटर करा. मेगरच्या मदतीने वाइंडिंग्सची इन्सुलेशन व्हॅल्यू तपासा आणि परिणाम टॅब्युलेशनमध्ये एंटर करा. मोटर डिसमॅन्टल करा. स्टेटर आणि रोटरला ब्रश आणि ब्लोअरने स्वच्छ करा. बेरिंग्स आणि ग्रीस कप्सला रॉकेलने स्वच्छ करा आणि बेरिंग तपासा. ज्या बेरिंग जीर्ण झाल्या आहेत त्यांना ओळखा व नवीनने बदला. इंटरनल कनेक्शन्स आणि लीड इन्सुलेशन्स तपासा. आवश्यक असल्यास लीड्सला रिइन्सुलेट करा. रोटर बार्स तपासा. कुठलीही लूज बार दिसली तर ती ब्रेस्ड करावी. रबिंग मार्क्ससाठी रोटर आणि स्टेटर सरफेस तपासा. रबिंग मार्क्सचे चिन्ह एकतर जीर्ण झालेले बेरिंग किंवा असेंब्लीमध्ये चुकीचे संरेखन दर्शवतात. त्यांना दुरुस्त करा.
सेंट्रिफ्युगल स्विच त्याच्या टेन्शनसाठी आणि संपर्काच्या बिंदूमधील परफेक्ट कॉन्टॅक्ट तपासा. जर स्विच खराब असेल तर ते समान स्विचसह बदललेले पाहिजे. सँडपेपरच्या मदतीने कॉन्टॅक्टची ड्रेसिंग केली जाऊ शकते. आधी मोजलेली इन्सुलेशन रेझिस्टन्स व्हॅल्यू ओळखा. 1 मेगा ओमपेक्षा कमी आढळल्यास वाइंडिंग ओव्हनमध्ये किंवा इनकॅन्डेसंट लॅम्प्सनी वार्निश करा आणि वाळवा. मोटरचे भाग एकत्र करा आणि पूर्वीची चाचणी करा आणि निकाल टॅब्युलेशनमध्ये प्रविष्ट करा. चाचणी परिणाम खूप भिन्न असू नये, त्यापेक्षा सुधारणा दाखवायला हवी. तुमच्या आकृतीनुसार शॉर्टिंग लूप्स आणि इनकमिंग लीड्स कनेक्ट करा. फ्युजेस ग्रिपमध्ये योग्य मूल्याचे फ्युजेस बदला आणि ICDP मेन्सच्या होल्डरमध्ये कॅरियर बदला. मोटर स्टार्टरचे अर्थ कनेक्शन्स तपासा आणि स्विच करा. आवश्यक असल्यास ते दुरुस्त करा. मोटर सुरू करा आणि चाचणी सुमारे 30 मिनिटे चालवा. मोटरचे फ्रेमचे तापमान तपासा आणि तापमान वाजवी मर्यादेत असल्याचे स्वतःचे समाधान करा. कोणताही अनुचित आवाज किंवा कंपन तपासा. मोटर थांबवा आणि मेंटेनन्स कार्डमध्ये तुमची निरीक्षणे लिहा. कोणताही अवाजवी आवाज किंवा कंपन आढळल्यास मोटर थांबवा आणि एंड प्लेट बोल्ट्स आणि फ्रेम बोल्ट्सचे घट्टपणा तपासा. पॉवर सप्लाय अयशस्वी झाल्यास समस्या निवारण प्रक्रिया. स्टार्टर इनकमिंग टर्मिनल्सवर पॉवर सप्लायची चाचणी घ्या. स्टार्टरमध्ये दोष असल्याचे तपासा. नसल्यास मेन स्विच आणि फ्युजेस तपासा. आवश्यक असल्यास फ्युजेस बदला किंवा पॉवर सप्लाय पूर्ववत करा. कमी व्होल्टेज असल्यास मेन्सवरील व्होल्टेज मोजा आणि नेम प्लेट रेटिंगशी तुलना करा. सामान्य पुरवठा पुनर्संचयित करा किंवा अंडर रेटिंगसाठी केबल तपासा. चुकीचे कनेक्शन असल्यास मोटरच्या मूळ आकृतीशी कनेक्शनची तुलना करा. तरीही मोटर सुरू होत नसल्यास मोटरचे कनेक्शन तोडल्यानंतर पुन्हा कनेक्ट करा. बिअरिंग्स खराब असल्यास मोटर उघडा आणि बिअरिंग्सचा खेळ तपासा. आवश्यक असल्यास बदला. सदोष स्टेटर वाइंडिंग असल्यास मेन्ससाठी कंटिन्युटी तपासा आणि वाइंडिंग सुरू करा. कंटिन्युटी आढळली नाही तर रिवाइंड करा. कमी फ्रिक्वेन्सी असल्यास फ्रिक्वेन्सी मीटरने लाईन फ्रिक्वेन्सी मोजा. लाईन फ्रिक्वेन्सी कमी असल्यास पुरवठा अधिकाऱ्यांना कळवा आणि ती दुरुस्त करा. यामुळे AC सिंगल फेज मोटर्सचा मेंटेनन्स, सर्व्हिस आणि रिपेअर कशी करावी यावरील व्यायामाची समाप्ती होते. आता आपण पुढील कार्य करण्यास सक्षम व्हाल अशी आशा आहे. सामान्य देखभाल आणि सर्व्हिस प्रक्रियांचे अनुसरण करणे, चाचणी करणे, दूर करणे, दोष ओळखणे आणि त्या दुरुस्त करणे, मोटर असेंबल करणे आणि चाचणी करणे, बंद पडण्याची सामान्य कारणे ओळखणे आणि त्यांचे निवारण करणे. धन्यवाद. पुढील अभ्यासात भेटूया.